आपली घरगुती शेवयापासून मॅगी तयार झाली आहे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा. नक्की ही मॅगी ट्राय करून पहा. खूप पौष्टिक आणि मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहे. नमस्कार, आज आपण मॅगी बनवणार आहोत. तर मॅगी बनवण्यासाठी आपण ही आपल्या घरच्या शेवया वापरलेल्या आहेत. हे पाहू शकता. आपण ह्या शेवया अगदी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. पाहू शकता, यात कुठला मैदा किंवा रव्याचा वापर नाही आणि खूप ह्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. पाहू शकता. आपण अशा पद्धतीच्या शेवया घेतलेल्या आहेत. चला तर आपण आपली घरगुती मॅगी पाहूयात. मॅगी बनवत असताना तुमच्याकडे जर शेवया घरच्या नसतील तर ह्या विकत मार्केटच्या पण चालतात. मार्केटला सुद्धा ह्या गव्हाच्या शेवया मिळतात, तर ते तुम्ही वापरू शकता. आणि मुलांसाठी ह्या पौष्टिक पण आहेत गव्हाच्या शेवया. चला आपण आता मॅगी बनवूयात. आता आपण इकडे कढाई ठेवली आहे. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल हे तुमच्या आवडीनुसार घालू शकता. कमीही चालतं आणि जास्तही चालतं बरं का. आता यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे. आता हे आपलं जिरं भाजलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये हा कांदा घालूयात. हा कांदा घातला आहे आपण. आता आपण यामध्ये ही शिमला मिरची आणि हा टोमॅटो, ही हिरवी मिरची, आता हे आपण असं मिक्स करून घेऊयात. हे आपण अशा पद्धतीचे भाजून घेणार आहोत. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घालताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आपण शेवयामध्ये सुद्धा मीठ घालतो, त्यामुळे थोडंसं कमी घाला मीठ. आता आपल्याला यामध्ये ही हळदी पावडर घालायचं आहे. हळदी पावडर हेही थोडंसं घातलं आहे आणि आता हे मिक्स करून घ्या. आता आपल्याला यामध्ये हा मॅगी मसाला घालायचा आहे. हा आपल्याला मार्केटला कुठेही उपलब्ध होतो, त्यामुळे घेऊ शकता तुम्ही. अगदी आपण 4 ते 5 जणांसाठी मॅगी बनवत असताना हा मसाला 1 पॅकेट वापरला तरी चालतो. मसाला घालायचा आहे. आता हे मिक्स करून घ्या. हा आपला पूर्णपणे मसाला भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. यामध्ये आपण हे अर्धा लिटर पाणी घालणार आहोत. आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची. यावरती तुम्ही झाकण ठेवलं तरी चालतं, नाही ठेवलं तरी चालतं. आता आपण हे झाकण काढूयात. ही पाहू शकता, या पाण्याला अशी उकळी आलेली आहे. आता या उकळीमध्ये आपल्याला ह्या शेवया घालायच्या आहेत. ह्या शेवया घाला तुम्ही. ह्या उकळीमध्ये अशा शेवया घाला आणि याला असं मिक्स करा. हे पाहू शकता, अगदी याला 2 सेकंद लागतात. हे पाहू शकता, अगदी याला असे 2 मिनिट लागतात शिजण्यासाठी. मॅगीपेक्षा वेळ कमी लागतो. आणखीन याला आपल्याला 1 मिनिट असं ठेवायचं आहे. आता आपल्याला यामध्ये हा कॅचअप घालायचा आहे. हे मिक्स करून घ्या. आता यामध्ये आपल्याला हे थोडंसं तूप घालायचं आहे, 1 चमचा. यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचे. हे आपण आता झाकण काढूयात. अगदी आपण 1 सेकंद झाकण ठेवलेलं आहे. आपल्याला यामध्ये तूप विरघळायचं होतं, म्हणून 1 सेकंद आपण हे झाकण ठेवले. आता वरून यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू शकता तुम्ही. तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर घाला. एकदम जवळून दाखवते मी तुम्हाला. ही पाहू शकता आपली अशी
घरगुती शेवयापासून मॅगी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा. ही आपली मॅगी तयार झाली आहे.